गुड इव्हनिंग. नमस्कार मित्रांनो. काल एक पोस्ट टाकली होती फेसबुकवर. संभाजी महाराजांना जिथं प्रथम कैद झाली तो देसाईचा वाडा. मला वाटतं बरेच लोकांनी बघितले असेल, कोणी लाईक केलं असेल, कोणी शेअर केलं असेल, परंतु कमेंट्स कुणाचीच आली नाही. मी बघत होतो की एक दिवस पूर्ण जाऊ देऊ, हा वाडा बघितल्यानंतर किती लोकांच्या कमेंट्स येतात हे मला बघायचं होतं. पण कमेंट्स एक पण आली नाही. हे टाकण्याचा उद्देश वेगळा होता. इथं मी परवा गेलो होतो रविवारी सकाळी, आणि काल म्हणजे रविवारी सकाळी मी संगमेश्वरला गेलो आणि काल येताना तिथं त्या देसाई वाड्यात तिथं मी जाऊन आलो. तर तुम्ही तो वाडा म्हणजे लोकांना काही बघितलंच नाही. फक्त सचिन नुंकडनी पोस्ट टाकली आहे, हाच तो शंभूराजांचा, हाच तो देसाईचा वाडा जिथं शंभूराजांना पहिल्यांदा कैद झाली. पण याच्यावर कमेंट्स कुणाची नाही आली, फक्त एक कमेंट सोडून. आणि कमेंट्स करणारा कोण माहिती आहे? आसिफ शेख. माझ्या तिथंच राहायला माझ्या ओळखीतले येतं. खरंच म्हणजे मला कौतुक करावं वाटतं त्या माणसाचं, की त्याला खरंच कळलं की त्या फोटोमध्ये नेमकं मला काय दाखवायचं होतं. पण बाकी कुणालाच कळलं नाही, फक्त बाकी लाईक करत गेले. शेअर कुणी केलं मला माहीत नाही. मी त्यासाठी ती पोस्टच टाकली नव्हती की तुम्ही लाईक करावं, शेअर करावं. मी खूप मोठा असा तीर मारला की तिथं जाऊन तो फोटो काढलाय. त्या फोटो काढण्यामागचा उद्देश वेगळा होता. तो फोटो तुम्हाला दाखवण्याचा उद्देश वेगळा होता की तुमच्या लक्षातच आलं नाही. मला वाटलं होतं की कोणीतरी एखादं सुज्ञ असेल, तो ती पोस्ट बघून काहीतरी मला कमेंट टाकल. आणि मला तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे, पण शंभूराजे आणि छत्रपती शिवराय आपलं दैवत आहे मित्रांनो. आणि त्यामुळंच मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटलं होतं की तुम्ही खरंच म्हणजे ते पोस्ट बघून भावुक व्हाल, तुम्हाला काहीतरी वाटेल आणि तुम्ही मला कमेंट्स टाकताल की काय त्याची दुरावस्था आहे त्या वाड्याची. तिथं जायला सुद्धा रस्ता नाही आहे आत्ता सध्याला. इतकं पावसाचं पाणी साचलेलं होतं, आजूबाजूला सगळी पडझड झालेली होती. वाडा पूर्ण जीर्ण शीर्ण खिन्न अवस्थेत पडलेला होता. तो आपल्या शंभूराजांचा एक वारसा आहे, जिथं महाराजांच्या पायाची धूळ लागलेली आहे. आणि मित्रांनो, खोटं बोलत नाही आहे. म्हणजे मला काय असं तुम्हाला हे करायचं नव्हतं, पण मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आत्ता माझ्या हातात आहे. आत्ता मी तुम्हाला ती दाखवण्यासाठी म्हणून नाही दाखवते, पण ही बाटली आहे. या बाटलीमध्ये तुम्हाला दिसते ही माती, आणि ही त्या वाड्यातलीच माती आहे. जिथं मी ही का घेतली माहिती आहे? कारण तिथं माझ्या राजाच्या म्हणजे पाय लागलेला आहे त्या मातीला. तिथं माझ्या राजाच्या शरीरातल्या रक्ताचा एक थेंब पडलेला आहे मुकरब खानासंग लढताना. कारण मुकरब खानने पहिल्यांदा राजाला तिथं जेरबंद केलं, जेव्हा राजे तिथं देसाई वाड्यामध्ये खटला चालवण्यासाठी आले होते. ती शेवटची रात्र होती राजांच्या आयुष्यातली, की तिथं राजे जेरबंद झाले. आणि तो वाडा इतका ऐतिहासिक वाडा आहे की म्हणजे तिथं तो जपून ठेवण्यासारखा आहे, की राजांचं तिथं पाऊल लागलंय, राजांचं तिथं पाऊल पडलंय, राजे तिथं वास्तव्यास होते. तर त्या वाड्याची ही अवस्था. मध्यंतरी मी ऐकलं होतं की सरकारने तो वाडा विकत घेतला आहे, त्याची काहीतरी डेव्हलप करणार आहेत, पण मला तो कुठंच दिसला नाही डेव्हलप करताना. इतका जीर्णशीर्ण अवस्थेत होता, जायला रस्ता नव्हता. म्हणजे अक्षरशः वाड्यापाशी जायचं म्हटलं तर त्या पाण्यातून तिथं जावं लागत होतं. पण आम्ही त्या पाण्यातून वाट काढून, एक कोकणी माणसाला मी सोबत घेऊन त्या पाण्यातून वाट काढून त्या वाड्यापर्यंत गेलो. तिथली धूळ मी माझ्या मस्तकी लावली. ते सांगण्यासारखं काही नाही आहे, कारण महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा छत्रपती शिवराय आणि शंभूराजांची पायधूळ घेऊनच जन्माला येतो. त्यांच्या पायधुळीशिवाय त्याचं काही चालतच नाही पुढं. पण मित्रांनो, मला अपेक्षित होतं की तुम्ही त्याच्यावर कमेंट्स टाकताल की किती वाईट अवस्था आहे त्या वाड्याची, काहीतरी सरकारने याच्यावर केलं पाहिजे. मला परत अजून एक गोष्ट बोलायची आहे की मी म्हणत नाही आहे की सरकारने ते लाडक्या बहिणीचे पैसे बंद करावे किंवा काय करावे, पण ना खरं सांगू का, 1,500 रुपयामध्ये तेलाचा डब्बा पण येत नाही. आज तेलाच्या डब्याला पण 2,000 रुपये लागतात. तर 1,500 रुपयाची काय किंमत आहे ना त्या. पण हाच असा जागतिक वारसा, हा महाराजांचा वारसा सरकारने संवर्धित केला पाहिजे. मला वाटलं होतं की ही पोस्ट बघितल्यानंतर तुमच्या कमेंट्स येतील, तुम्ही तो शेअर करताल, आणि मला वाटतं प्रत्येकाने तो ठेवला पाहिजे आणि सरकारपर्यंत गेलं पाहिजे की काय त्या वाड्याची अवस्था आहे. तो बघा, आमच्या राजांचा तो म्हणजे एक साक्ष आहे त्या आमच्या राजाच्या पराक्रमाची त्या वाड्यामध्ये, की जिथं फक्त राजे 11 मावळ्यांबरोबर, टोटल सगळे 300 मावळ्यांबरोबर 5,000 मुकरब खानाच्या सैन्याबरोबर लढले. आणि तिथं लढताना राजे कैद झाले त्या वाड्यामध्ये अक्षरशः. आणि तो म्हणजे काय तो वाईट काळा दिवस असेल जिथं राजांना पकडण्यात आलं आणि आपल्या महाराष्ट्राचं रूपच बदली झालं. याच्यावर सविस्तर लिहिणार आहे. इथं जाण्याचं कारण एकच होतं, कोकणात ट्रिपला गेलो नव्हतो, एकटा गेलो होतो, की महाराजांवर पुस्तक लिहायचं आहे. त्याच्यासाठी पण तुम्हाला बोलायचं होतं आज, की खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकतोय
की मी पुस्तक लिहितोय महाराजांचे शेवटचे 40 दिवस, पकडल्याच्या पहिल्या दिवसानंतरचे त्यांच्या मृत्यूपर्यंतचे शेवटचे दिवस, त्या वेदना, असह्य वेदना, असंख्य वेदना, अत्याचाराचे, अन्यायाचे, अत्याचाराचे ते शेवटचे दिवस. तर त्याची सुरुवात कशी करावी मला कळत नव्हतं. म्हणून त्या वाड्यामध्ये, तो वाडा जिथं त्यांना म्हणजे पहिल्यांदा तिथं कैद झाली, तो वाडा मी बघायला गेलो आणि तो अवस्था बघून माझ्या मन भरून आलं, दाटून आलं आणि डोळ्यातून अश्रू गळत होते की हाच तो वाडा आहे का जिथं राजांना पकडण्यात आला. आणि आज त्याची काय अवस्था आहे माहिती आहे मित्रांनो, जायला रस्ता नाही आहे, जीर्णशीर्ण अवस्थेत तो वाडा पडला आहे. आणि आपण काय तर फक्त ती पोस्ट बघितली, लाईक केली. लाईक करण्यासारखी पोस्ट नव्हती ती. मला नव्हतं लाईक करण्यासाठी ती पोस्ट टाकली मी, की तुमचे डोळे उघडण्यासाठी पोस्ट टाकली होती की तुम्ही बघा, शंभूप्रेमी आहात, शिवरायप्रेमी आहात, शिवभक्त आहात, शंभूभक्त आहात, तर तुम्ही ते बघा. आणि मला तर माझ्या पुस्तकासाठी मी गेलो होतो की मला एक ते पुस्तक लिहायचे, ते 40 दिवस अत्याचाराचे, अन्यायाचे, धर्मवीरचे, धर्मवेड्या एका राजाचे, आणि काय म्हणतात ना, स्वराज्यनिष्ठेचे, आणि ते जे भोगलं, जे सोसलं, जे अन्याय, अत्याचार, रोज एक नवीन वेदना, ती कुणासाठी? तर आपल्यासाठी सोसली. आणि आपण आज काय त्यांच्या वारशाला कुठं नेऊन ठेवलं आणि कशा पद्धतीने तो वारसा आहे तिथं तुम्ही बघितला असेल. मला तेच फक्त तुम्हाला म्हणजे दाखवायचं होतं, परंतु तुमची एकाची पण कमेंट्स आली नाही. आणि हा व्हिडिओ तुम्हाला झापण्यासाठी वगैरे नाही, पण तुम्ही शंभू भक्त आहात, शिवराय भक्त आहात, तर खरंच तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही गोष्ट सरकारपर्यंत गेली पाहिजे, त्याला संवर्धित करता आलं पाहिजे, त्या वाड्याला जपलं पाहिजे. उद्या जर आपल्या मुलांना काय दाखवणार आहोत, काय दाखवणार आहेत आपण? इतके जीर्णशीर्ण अवस्थेत गडकोट किल्ले पडलेत, आणि आपण काय तर गोव्याच्या बीच बघा, कुठं काय, आता जाऊ दे, त्या गोष्टी बोलायच्या नाही. मला तुमचं स्वातंत्र्य आहे, ते तुम्ही सगळं ते बघू शकता, फिरू शकता, सगळ्या काही गोष्टी करू शकता. फिरावं माणसाने, पर्यटन असावं, सगळं असावं, पण ना ज्यांच्यामुळं हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचं नाव ज्यांच्यामुळं आहे, ज्यांच्या नावामुळं, ज्यांच्या नावाशिवाय महाराष्ट्र हा अपूर्ण आहे आणि होऊच शकत नाही महाराष्ट्राचं, ते शंभूराय आणि शिवराय. त्यांच्या एखाद्या ठेव्याची किंवा एखाद्या अशा जागतिक वारशाची अशी पडझड झालेली, जीर्णशीर्ण अवस्था झालेली बघवत नव्हती, म्हणून ती एक पोस्ट टाकली होती. आणि हा व्हिडिओ टाकण्याचं तेच कारण आहे की हा व्हिडिओ मी सोशल मीडियावर याच्यासाठी टाकतो की कोणीतरी शंभूभक्त असेल जो हा व्हिडिओ नाही, पण तो वाड्याची ती पोस्ट सरकारपर्यंत पोहोचवा. अहो, आम्हाला लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये नको आहे. आमचे किल्ले, गडकोट किल्ले जे महाराजांनी जपले, आमच्या मावळ्यांच्या त्या जागा, त्यांना संवर्धित करा. येणाऱ्या आमच्या पिढीला ते कळलं पाहिजे की आमच्या राजांनी काय बलिदान दिलं आहे, आमच्या मावळ्यांनी काय बलिदान दिलं आहे. त्यांच्या बलिदानावर हा महाराष्ट्र उभा आहे, त्यांच्या बलिदानामुळं हाच महाराष्ट्र आहे, त्यांच्या बलिदानामुळं हिंदुस्थान आहे, त्यांच्या बलिदानामुळं आज हिंदू म्हणून आपण जगतोय आणि हिंदू म्हणून आपल्याला मानाने जगता येतंय. पोस्ट टाकतोय कोण? आसिफ शेख. तो बिचारा, त्याला अक्षरशः म्हणजे त्यांनी पोस्ट टाकली, ते पोस्टची इमोजी बघा, पोस्ट म्हणजे त्यांनी काही लिहिलं नाही, पण इमोजी टाकली. ती इमोजी इतकी बोलकी आहे की काय त्या वाड्याची अवस्था आहे. आणि काय आपण करतोय? काहीच नाही. खुश होतोय आपण घरी, आपल्या बायकोच्या नावावर 1,500 रुपये येतात तेव्हा, अरे वा, लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये आले, किती मजा वाटते. अहो, 1,500 रुपयाची गरज नाही आहे, पण हा वाडा, ते गडकोट किल्ले, ते जर संवर्धित केले, तो पैसा जर तिकडं लावला, तर विचार करा, तो खूप चांगला वारसा होईल. येणाऱ्या आपल्या पिढीला, आपल्या मुलांना कळेल की शंभूराय शिवरायांनी काय पराक्रम गाजवलेत. आजकाल मुलांना गेम तर खेळायच्यात, मुलांना सगळं तर फक्त मोबाईलवर, गेम सगळ्या मोबाईलवर खेळतात मुलं आजकाल. कुठले नाही, याच्यावर बी मी अगोदर बोललो होतो की मुलांना एखाद्या विचारलं का काय खेळतो, तर सगळे गेम खेळतो. कुठे खेळतो? तो मोबाईलवर खेळतो. बरं, ते गेम खेळण्याचं राहू द्या, पण शंभूराय शिवराय त्यांनी वाचावे, बघावे, इतिहास काय हो, तो नुसता मोबाईलवर बघून होणार नाही, तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष त्या जागेवर भेट द्यावी लागेल. पण त्या जागा जर भेट देण्यासारख्याच नसतील तर काय फायदा नाही त्या गोष्टीचा. म्हणून ती वाड्याची पोस्ट होती की तुम्ही बघा, जास्तीत जास्त त्या वाड्याची पोस्ट तुम्ही तुमच्या पर्सनल अकाउंटवर शेअर करा. पाहिजे असेल तर मी ती एक पोस्ट नुसत्या वाड्याची शेअर करेल, तुम्ही तुमचं नाव सांगून ती वाड्याची पोस्ट शेअर करा आणि सरकारचे डोळे उघडू द्या. काहीतरी सरकारला कळू द्या की त्या अशा जागतिक वारशाला आपण जपलं पाहिजे. त्या महाराजांच्या जिथं महाराजांना पकडण्यात आलं किंवा जिथं महाराजांचं वास्तव्य होतं, जिथं महाराजांची पायधूळ लागली, त्या वाड्याला आपण संवर्धित केलं पाहिजे. त्याची अवस्था नीट झाली पाहिजे. लोकांना, आपल्या येणाऱ्या पिढीला ते कळलं पाहिजे. आणि मित्रांनो, मी ही तिथली माती आणली, खास माझ्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी ही माती आणली मी. मला असं वाटतं की ह्या मातीच्या कानामध्ये कुठंतरी शंभूराजांच्या पावलाच्या खुणा असतील, कुठंतरी शंभू महाराजांचं रक्त या मातीत सांडलेलं असतं आणि ही पवित्र झालेली माती माझ्या देवघरात असावी. कारण सगळ्यात मोठा देवारा त्यांच्यापेक्षा काही नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ही पोस्ट तुम्हाला आवडली,
तुमचं जर माझ्याकडून काही जर चुकीचं झालं असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट्स करून सांगा, किमान ह्या पोस्टला तरी. धन्यवाद मित्रांनो.